ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या विरोधात खामगाव पोलिसात तक्रार। हाकेंनी मराठा आरक्षणाचा जीआर फाडल्याने तक्रार दाखल। मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप। ओबीसी आरक्षण बचावासाठी बारामतीत लक्ष्मण हाकेंचा मोर्चा। नीरा गावातून लक्ष्मण हाकेंच्या मोर्चाला सुरुवात। बारामतीत हाकेंच्या नेतृत्वाखाली ओबीसी बहुजन एल्गार मोर्चा। महाराष्ट्राचं आरक्षण उद्ध्वस्त करणाऱ्या पवार ईस्ट इंडिया कंपनी विरोधात आम्ही एल्गार पुकारले। लक्ष्मण हाके यांचा निशाणा। तर गणेश विसर्जनानंतर महाराष्ट्रात ओबीसींची संघर्ष यात्रा निघणार, हाकेंची माहिती। लक्ष्मण हाकेंनी पुन्हा एकदा चांगला अभ्यास करावा। नेत्यांच्या भूमिकेने समाजाची दिशाभूल होऊ नये। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। आम्ही टप्प्याटप्प्यात आरक्षण मिळवलं। आता जीआरची अंमलबजावणी होणार, त्यामुळे कोर्टात गेले तरी काहीही होत नाही। जरांगेंचं वक्तव्य। तर येवल्यावाल्यांचा बोलण्याचा रोख वेगळा, जरांगेंचा भुजबळांवर निशाणा। मराठा आरक्षणाचा जीआर फसवणारा सरकारच्या मराठा आरक्षण जीआरवरून प्रकाश आंबेडकरांचा आरोप। मराठे हे कुणबी नाहीत, यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले। आंबेडकरांची प्रतिक्रिया। जीआरमध्ये 1921 आणि 1931च्या हैदराबाद गॅजेटचा उल्लेख, 1881 आणि 1901च्या हैदराबाद गॅजेटचाही उल्लेख करा। जरांगेंची विखेंकडे मागणी। दुरुस्ती करता येईल, विखेंची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार विलास भुमरे मनोज जरांगे यांच्या भेटीला। जरांगेंची भेट घेऊन सत्कार केला। जरांगेंच्या तब्येतीची विचारपूसही केली। छगन भुजबळांसोबत केली चर्चा। हैदराबाद गॅजेटचा सरसकट वापर केल्यास ओबीसीमध्ये मोठ्या प्रमाणात नोंदी येतील, भुजबळांचं मत। शासन निर्णयाबाबत त्यांच्या मनात शंका, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मिलिंद देवराजी हकालपट्टी करायला पाहिजे होती। शिंदेंचा खासदार आंदोलनावरून पत्र पाठवतो, हेच का त्यांचं मराठी प्रेम? तथाकथित भला माणूस शहाणा घाबरतो का? मिलिंद देवरांच्या पत्रावरून राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। बेशिस्तपणा खपवून घेणार नाही असं म्हणणारे अजितदादा आता पोलीस अधिकाऱ्याला दम देतात। अजित पवार, कुठे गेला तुमचा डिसिप्लिन? इतरांना कायदा शिकवता, तुम्ही काय करता? संजय राऊतांची अजित पवारांवर टीका। अवैध मुरुम उत्खनन कारवाई प्रकरणी अजित पवार महिला पोलीस अधिकाऱ्यावर संतापले। तर इतकी दादागिरी का? धमकी देणं उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? अजितदादांनी माफी मागावी, दमाने आक्रमक। संस्कार आणि अहंकारामुळे अजितदादा महिला अधिकाऱ्याला असं बोलल्या। मुख्यमंत्री फडणवीस अधिकाऱ्यांशी असं कधीच बोलत नाही। त्या महिला अधिकारी बोलल्या, ते काही चूक बोलल्या नाही। प्रकाश महाजन यांची अजित पवारांवर टीका। सोलापूरच्या कोर्डूतील बेकायदेशीर मुरुम उपसा प्रकरणी 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल। कार्यकर्त्यांनी अजित पवारांना फोन लावल्यानंतर ग्राम महसूल अधिकाऱ्यांची तक्रार। सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। मागण्या करणारे आणि मागण्या मंजूर करणारे दोन्ही गट समाधानी असतील, तर त्यात तिसऱ्या व्यक्तीने लुडबुड करू नये। मुख्यमंत्री फडणवीसांचा संयम वाखाणण्याजोगा। खासदार संजय राऊतांकडून पुन्हा एकदा फडणवीसांचं कौतुक। कधी नव्हे ते संजय राऊत मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन करतायत। मुख्यमंत्री राऊतांना चांगली जडीबुटी देत आहेत। नवनाथ बन यांची राऊतांवर टीका। शहांचे आदेश। मुंबईवर भाजपचा महापौर म्हणजे गुजराती महापौर होणार। मात्र महापालिकेवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीतून मराठी माणसाचाच भगवा फडकणार, संजय राऊतांचं वक्तव्य। लंडनमधील महाराष्ट्र भवनाच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप मिळालं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते महाराष्ट्र भवनासाठी राज्याने मंजूर केलेला 5 कोटींचा धनादेश सुपूर्द। महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ट्रस्टींकडे धनादेश सुपूर्द। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी सुप्रीम कोर्टात 16 सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता। कोर्टाने मे महिन्यात सरकार आणि निवडणूक आयोगाला 4 महिन्यात निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे दिले होते निर्देश। जळगाव ग्रामीणचे शिवसेनेचे नेते संजय पाटील बेपत्ता। संजय पाटील यांचे दोन्ही मोबाईल बंद आहेत, पोलीस ठाण्यात तक्रार। संजय पाटील शेवटचे जळगाव रेल्वे स्टेशनवर दिसले, पोलिसांची माहिती। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आज पुणे दौऱ्यावर। शुक्ला यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेत आरती केली। शुक्ला यांनी पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीसंदर्भात नियोजनाचा आढावाही घेतला। ठाणे महापालिका हद्दीतील अनधिकृत इमारतींवर कारवाई। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेची तोडक कारवाई। लोकमान्य नगरमधील अनधिकृत इमारतीवर पालिकेचा हातोडा। चंद्रपूरच्या जिवती तालुक्यातील 11 गावांना मोठा दिलासा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय। चुकीच्या डेटा एंट्रीमुळे वनक्षेत्रात समाविष्ट झालेली 8649 हेक्टर जमीन वगळण्याचा निर्णय।
बदनापूर तालुक्यातल्या वंजारवाडी ते डाबका तांडा रस्त्याची प्रचंड दुरावस्था। गावकऱ्यांचा शालेय विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय त्रास। विद्यार्थ्यांना चिखलमय रस्त्यातून प्रवास करत गाठावी लागते शाळा। श्रीरामपूर शहरात सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायाविरोधात पोलिसांची कारवाई। शहरातील आदर्श लॉजवर छापा टाकून पोलिसांनी 3 महिलांची सुटका केली। लॉज मालकासह 4 पुरुष पोलिसांच्या ताब्यात। अमरावती शहरातील जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालय अखेर नवीन इमारतीत स्थलांतरित। नवीन इमारतीचं लोकार्पण झाल्यावर अनेक महिने इमारत धूळ खात पडली होती। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर यंदा प्रथमच दादर चौपाटीवर कृत्रिम तलावांचं नियोजन। चौपाटी परिसरात लाईफगार्ड देखील तैनात। दरम्यान नियंत्रण कक्ष, औषधोपचार केंद्र, अन्य सुविधा केंद्रांचीही उभारणी। श्रीलंकेने कांद्यावरील आयात शुल्क 10% वरून 50% केल्याने बांगलादेशसह इतर देशातील कांदा निर्यात मंदावली। कांदा निर्यात मंदावल्याने कांद्याला प्रति किलो फक्त 10 ते 12 रुपये इतकाच भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये सकाळपासून पावसाची हजेरी। पावसामुळे नालासोपारा पूर्वच्या सखल भागात पाणी साचलं। दिवसभर पावसाची संततधार सुरू राहण्याची शक्यता। जळगावच्या पाळधीत अवैध गॅस भरणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखा पथकाची छापेमारीत 5.16 लाखांचा मुद्देमाल जप्त। दोघांविरोधात गुन्हा दाखल। उमरगा शहरात रहदारीला त्रासदायक ठरवणारी बेवारस जनावरं सोलापूरला रवाना। सोलापूर येथील गोशाळेत बेवारस जनावरांची रवानगी। 30 ते 40 जनावरांवर महापालिकेची कारवाई। जळगावच्या भुसावळमधील बोदवडमध्ये ठिकठिकाणी रस्त्यांवर चिखल। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचा विद्यार्थी त्रस्त। वारंवार तक्रार करूनही उपाययोजना होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त। पावसामुळे नंदुरबार शहरातील अनेक भागात पाणी साचलं। रेल्वे प्रशासन आणि नगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या बोगद्यात कमरेएवढं पाणी। एका बोगद्यातून वाहतूक सुरू असल्याने मोठी वाहतूक कोंडी। नागरिकांना मनस्ताप। लातूरमध्ये पुलाखाली आढळलेल्या सुटकेसमधील मृतदेहाचं गूढ उलगडलं। चारित्र्यावरून संशय असल्याने मित्रांच्या मदतीने पत्नीची हत्या। महिलेच्या पतीसह 5 जणांना अटक। आरोपी उत्तर प्रदेशचा रहिवासी। ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या टिळक आळी गणेशोत्सव मंडळाचं यंदा 100वे वर्ष। भाजपचे युवा नेते विशाल परब यांची टिळक आळी गणेश मंडळाला भेट। वाशीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून नो डीजे मोहीम। विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक पद्धतीने सहभाग नोंदवा। ध्वनी प्रदूषण टाळा। पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन। बेळगावमध्ये खासबागचा राजा या नावाने तब्बल 25 फूट उंचीची भव्य दिव्य गणेश मूर्ती साकारण्यात आली। गणरायाचे आकर्षक स्वरूप हे पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी। गोंदिया इंदोर मंगळुरू या मार्गावर प्रवासी विमानसेवा 16 सप्टेंबरपासून सुरू होणार। तसंच लवकरच गोंदिया दिल्ली विमानसेवाही सुरू होणार। बुलढाण्यात आतापर्यंत फक्त 27% म्हणजे 39,263 वाहनधारकांनीच HSRP नंबर प्लेट बसवल्या। येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत या नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ दिली असून त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार। वाहन परिवहन विभागाची कारवाई। अमरावती जिल्ह्यातील मोर्शीतील दुकानफोड प्रकरणाचा उलगडा। गांधी मार्केटमधील 4 दुकानात चोरी। 24 तासांच्या आत पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना पकडलं। पोलीस निरीक्षक राहुल आठवलेंच्या नेतृत्वाखाली कारवाई। नाशिकच्या मनमाड येथे एक दिवस वाहतूक मार्गात बदल। लासलगाव येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता। उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशहून दक्षिणेकडे जाणारी वाहतूक वळवली। नाशिकमधील मालेगावमधील 264 पेक्षा जास्त मंडळं देणार बाप्पाला निरोप। 15 पेक्षा जास्त भव्य विसर्जन मिरवणुका निघणार। शहरातील 3 मुख्य तर 5 कृत्रिम कुंडांवर होणार बाप्पाचं विसर्जन। परळी नगरपालिकेकडून विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात। शहरांमध्ये 100 ते 125 मोठ्या गणेश मंडळांची स्थापना। वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या हरहर तीर्थावर विसर्जन होणार। यंदा दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक गणनायक रथातून निघणार। दिवे आणि झुंबराने सजवला रथ। उद्या दुपारी 4 नंतर गणपती विसर्जनासाठी निघणार। पिंपरी चिंचवडच्या सांगवीमध्ये 150 पेक्षा अधिक गणपती मंडळांची विसर्जन मिरवणूक। बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची ड्रोन दृश्य समोर।